नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या 50 घडामोडी पाहूया वेगवान। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात 1200 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड। वाढलेल्या थंडीमुळे गहू पिकासाठी पोषक वातावरण। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 3% लागवड वाढल्याची शेतकऱ्यांची माहिती। नंदुरबारमध्ये थंडीचा कडाका वाढला। रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण, तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज। धाराशिव जिल्ह्यात शासनाच्या सोयाबीन हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। हमीभाव केंद्र उशिरा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये उदासीनता। सोलापुरात कांद्याचे भाव 3700 रुपयांवर। काल 294 कांद्याच्या ट्रकची आवक। 29452 क्विंटल कांद्याची उलाढाल। गोंदियात धान विक्रीसाठीच्या नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांना दिलासा। यापूर्वी 15 डिसेंबरची अखेरची मुदत होती। आतापर्यंत 1,14,352 शेतकऱ्यांची नोंदणी। बुलढाण्यातील नाफेड केंद्रावर प्रथमच QR कोडनुसार सोयाबीन खरेदी। या QR कोडमुळे शेतकऱ्यांच्या माहितीसह सोयाबीन कुणाचा हेही तात्काळ करणार, तर यामुळे सोयाबीन खरेदीत होणाऱ्या घोटाळ्यावर अंकुश बसणार। नंदुरबारच्या CCI खरेदी केंद्रावर अवघ्या 15,000 क्विंटल कापसाची आवक। दिवाळीनंतर सुरू झालेल्या कापूस केंद्रात देखील कापसाचा तुटवडा। कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांकडून खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री। भंडाऱ्यात ई-पॉज मशीनच्या तांत्रिक अडचणींमुळे रेशन वाटपात अनेक अडथळे। ग्रामीण कार्डधारकांना सहन करावा लागतोय मोठा त्रास। परभणीतील पूर्णा फुकटगाव शिवारातील शिवरस्ता अतिक्रमणामुळे बंद। ऊस वाहतूक ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। तात्काळ रस्ता मोकळा करून द्या, अन्यथा आंदोलन करू, शेतकऱ्यांचा इशारा। पुढील महिन्यापासून अंत्योदय कार्डधारकांना वाढीव तांदूळ मिळणार। महिन्याला 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गव्हाचं वाटप केलं जाणार। गोंदिया जिल्ह्यातील 3,46,273 लाभार्थ्यांना लाभ मिळणार। परभणीतील ऊस दराबाबतची जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न। मात्र ऊस उत्पादक आणि समितीत एकमत न झाल्यानं बैठक निष्फळ। त्यामुळे संघर्ष समितीकडून तीव्र आंदोलनाचा निर्धार। रेती तस्करी थांबवण्यात अपयश आलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर मंत्र्यांची कारवाई। महसूल मंत्र्यांनी केलेल्या कारवाईविरोधात अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारपासून संपावर जाणार। आज महसूल अधिकारी आणि कर्मचारी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार। पुण्याच्या भोरमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। महसूल अधिकाऱ्यांच्या निलंबनाविरोधात कर्मचारी आक्रमक। नांदेडच्या हदगाव पंचायत समितीवर सरपंच संघटनेचं ढोल वाजवा आंदोलन। विकास निधी वेळेवर मिळत नसल्यानं ग्रामपंचायतींची कामं ठप्प असल्याचा आरोप। आंदोलनात तालुक्यातील मोठ्या संख्येनं सरपंच सहभागी। गडचिरोलीतील श्वेता कुवे हिचा आंतरराष्ट्रीय पॅरा आर्चरी तिरंदाजी स्पर्धेत ऐतिहासिक विजय। श्वेता कुवेनं सुवर्ण पदक पटकावलं। श्वेता कुवेचा गडचिरोलीत स्वागत। नागपुरात अल्पसंख्याक हक्क दिनाचं आयोजन। मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी, नवबौद्ध आणि जैन समाजाच्या हक्कांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले। तुळजाभवानी मातेच्या पुजाऱ्यांना आता बायोमेट्रिक ओळखपत्र। पुजारी मंडळाच्या अनेक दिवसाच्या मागणीला यश। पुजाऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी दररोज फोनद्वारे संपर्क केला जाणार। चंद्रपूरमधील उथळपेठ बनलं राज्यातील पहिले 100% सौर ऊर्जा गाव। गावातील सर्वच 180 घरांवर सौर ऊर्जा पॅनल लावण्यात आले। आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी फक्त 14 दिवस शिल्लक। ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत। ई-केवायसी न केल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार। तपोवनातील 1800 झाडांच्या तोडीविरोधात याचिका। हायकोर्टाची राज्य सरकारसह नाशिक महापालिका आणि ट्री ऑथॉरिटीला नोटीस। 14 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश। कोकणातील 4 जिल्ह्यांमध्ये भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचा प्रकल्प अंतिम टप्प्यात। यासाठी 109 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता। आता दुसऱ्या टप्प्यासाठी 400 कोटींचा निधी मंजूर। काम पावसाळ्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती। तुळजाभवानी मातेच्या पुजाऱ्यांना आता बायोमेट्रिक ओळखपत्र। पुजारी मंडळाच्या अनेक दिवसांच्या मागणीला यश। बारामती तालुक्याला मान्यता न मिळाल्यानं पीएमआरडीएच्या हद्दीत समावेश लांबणीवर। तालुक्याचा पीएमआरडीएमध्ये समावेश करण्याचा अजित पवारांचा होता प्रस्ताव। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत घेण्यासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना। समिती स्थापन केल्यानं नंदुरबार आदिवासी महासंघ आक्रमक निर्णयाविरोधात आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आदिवासी समाजाचा इशारा।
बारामती तालुक्यातील तरडोलीत भरधाव गाडीची नवनाथ भोसले या तरुणाला धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू. वर्ध्यातील केळझर इथल्या 9 वर्षीय मुलाचा तलावात मृतदेह आढळला. 3 दिवसापासून मुलगा होता बेपत्ता. सेलू पोलीस ठाण्यात घटनेची नोंद. मालेगावच्या डोंगराळे इथल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली. संशयित आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र निश्चित. आरोपी विजय खैरनारला 22 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी. अहमदपूरवरून लातूरमधील रुग्णालयात बाळंतपणासाठी हलवताना महिलेचा रुग्णवाहिकेमध्येच मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप.